नमस्कार. आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने पास्ता. तर सर्वात प्रथम गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये पास्ता घालायचा. पास्ता चांगला शिजवून झाल्यावर तो एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आणि दुसरीकडे कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये आपण सर्वात प्रथम तेल टाकणार आहोत. आपल्याला सगळे भाज्यांची तयारी करून घेणार आहोत. आपल्याला पाहिजे त्या भाज्या आपण त्यामध्ये टाकू शकतो. नंतर तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये सर्वात अगोदर लसूण, नंतर मिरची, नंतर कांदा आणि आपल्याला पाहिजे त्या सर्व भाज्या घालून चांगल्या पद्धतीने परतून घेणार आहोत. आणि मग आपण जो पास्ता मसाला आणलेला आहे तो पास्ता मसाला त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि तो चांगल्या भाज्यामध्ये परतून घेणार आहोत. आणि नंतर जो शिजवून ठेवलेला पास्ता आहे तो त्यात घालणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने परतून वरून कोथिंबीर घालणार आहोत आणि तो सर्व करणार आहोत. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये सॉस पण घालू शकता, टोमॅटो सॉस वगैरे, आणि नंतर पण टोमॅटो सॉस